नमस्कार. आंतरराष्ट्रीय पातळीवरून एक अत्यंत मोठी आणि चिंताजनक बातमी समोर येत आहे. अमेरिका आणि इराणमधील संघर्ष आता टोकाला पोहोचला आहे. 24 तासांच्या आत अमेरिकेने इराणवर सलग दुसऱ्यांदा भीषण एअर स्ट्राईक केला असून यामुळे दोनही देशांमध्ये पुन्हा एकदा महायुद्ध पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ अमेरिकेने इराणच्या लष्करी तळांवर क्षेपणास्त्रांचा पाऊस पाडला आहे. अमेरिकी सेंट्रल कमांडने दिलेल्या माहितीनुसार थेट राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्देशानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. इराणचे लष्करी तळ, क्षेपणास्त्र नियंत्रण केंद्र आणि त्यांचे ड्रोन तळे या हल्ल्यात उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. इराणच्या अधिकृत माध्यम IRIBच्या वृत्तानुसार दक्षिण भागातील सिरिक शहराजवळ प्रचंड स्फोटांचे आवाज ऐकू आले असून अनेक टेलिकॉम टॉवर्सवर क्षेपणास्त्र डागण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वीच दोनही देशांमध्ये शांतता करार झाला होता. मग अचानक अमेरिकेने हा निर्णय का घेतला? याचं कारण म्हणजे इराणने केलेला विश्वासघात. अमेरिकेचा आरोप आहे की शनिवारी इराणने एका व्यापारी तेलवाहू जहाजावर ड्रोन हल्ला करून कराराचं उल्लंघन केलं. अमेरिकी सैन्याच्या दाव्यानुसार त्यांनी इराणला शुक्रवारी शस्त्रसंधी पाळण्याची शेवटची संधी दिली होती, परंतु इराणने उलट हल्ला करून परिस्थिती आणखी बिघडवली. आता अमेरिकी सेंट्रल कमांडने स्पष्ट इशारा दिला आहे की होर्मुझच्या सामुद्रधुनीतून आंतरराष्ट्रीय दळणवळण सुरक्षित ठेवण्यासाठी अमेरिकेचे सैन्य पूर्णपणे सतर्क, सक्षम आणि कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यास सज्ज आहे. शांततेचा करार होऊनही दोनही देशांनी एकमेकांवर क्षेपणास्त्र डागल्यामुळे जागतिक बाजारात आणि विशेषतः खनिज तेलांच्या किमतींवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. आता इराण या हल्ल्यात काय चोख प्रत्युत्तर देतो याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागले आहे.